ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते आपल्यासोबत आहेत। सदावर्ते साहेब, तुम्ही आज जालन्यामध्ये आलता, दीपक बोराडेंची भेट घेतलेली आहे, काय चर्चा त्यांच्यासोबत? बघा, सत्य करण्यासाठी मन म्हणजे एकदम पोटतिडकीनं माझ्या धनगर भावांना ST मध्ये आरक्षण मिळालं पाहिजे, कारण तो त्यांचा हक्क आहे। त्यासाठी त्यांनी उपवास धरला, एवढे 4 दिवस उपवास केलेला आहे। त्यांना थोडंसं प्रेशरही टेन्शनही आलं की एवढे दिवस होऊन म्हणजे लवकरात लवकर निर्णय होत नाही, व्हायला पाहिजे लवकर निर्णय। त्या बाबतीत मी सरकारला आव्हान केलं की लवकर या बाबतीमध्ये पावलं उचलली पाहिजेत आणि माझ्या धनगर भावांना न्याय मिळाला पाहिजे। कारण ज्या डॉक्युमेंटवर जर मराठा भावांचा विचार होऊ शकतो त्याच डॉक्युमेंटवर हैदराबाद गॅझेटरच्या त्याच्या पुढं जाऊन म्हणजे काही दुसरे कायदे ज्याच्यामुळं माझा जो भाऊ आहे, जो धनगर भाऊ आहे, तो अनुसूचित जमातीतच आहे आणि वेगळं सांगण्याची गरज नाही। मी 100% माननीय राष्ट्रीय ओबीसीचे नेते श्रद्धे माननीय भुजबळ साहेब त्यांनी जे बोललेलं आहे त्यांचं वाक्य ना वाक्य सत्य आहे। त्या वाक्याशी मी सहमत आहे, त्यांच्या मताशी मी सहमत आहे। राजेश टोपेंनी उदार अंतकरणाने हे सांगावं की किती बैठका झाल्या, काय बोलणं झालं, ज्या वेळेस हिंसक गोष्टी घडल्या ते त्यांना माहीत होत्या की नव्हत्या। राजेश टोपेंनी जर खरोखर हे बोलून दाखवण्याची हिंमत असेल आणि दाखवलं तर मला असं वाटेल की काही दिवस काही अंशी का होईना राजेश टोपेमध्ये लोकतांत्रिक प्रक्रिया त्यांच्या डोक्यामध्ये जिवंत आहे असं मी म्हणणाऱ्यांपैकी। हात काय राजेश टोपेंनी सांगून टाकावं त्यांनी काय काय मदत केली जरंग्याला, जरंग्याच्या आंदोलनाला, वाईट काय त्याच्यामध्ये। आम्ही सांगतो ना, आज आम्ही बोराडे साहेबांसाठी आलो, आम्ही सांगतो ना, आम्ही हाके साहेबांसाठी बोलणारच, आम्ही सांगतो ना गोपीचंद पडळकरांसाठी बोलणार, आम्ही सांगतो ना भुजबळ साहेबांसाठी आम्ही आमच्या जीवाचं रान करू। आम्ही सांगतो ना माननीय मुख्यमंत्री महोदयांवर जर जरंगे आई बहिणीवर बोलला तर जरंग्याला त्याच भाषेत जयश्री पाटलांना सुनावलेलं आहे। जिथं जिथं रिंगण करून त्रास दिला जाईल, मग माननीय मुख्यमंत्री महोदय ब्राह्मण आहेत म्हणून किंवा आमचे वंजारी बंजारी धनगर म्हणून कुणी त्रास दिला, मग ते माझे मुंडे साहेब असतील, धनंजय मुंडे असतील किंवा कुणी असतील, जिथे आरे असेल तिथं कार्य असेल। कारण मुद्दा संविधानाचा आहे, संविधानाच्या हक्काशी आहे। बाकी जरंगे मी कालच म्हणलं होतं किस खेत की मुलं आहे, जरंगे तू किस खेत की मुलं आहे, जरंगे तू किस खेत की मुलं आहे। आज जसं मी म्हणालो की मी रॉयल बूट घालतो लंडनचा, त्या रॉयल बुटावरली धूळ सुद्धा जरंगेचा विचार नाही, रॉयल बुटावरली धूळ सुद्धा जरंगेचा विचार नाही। काही मराठा आमदार आणि काही मराठा मंत्री हे चुकीचं करत असतील तर मग विरोधातले मराठा असोत, सत्तेतले मराठा असोत, सत्तेतले मराठा मंत्री असोत, त्यांनी लक्षात ठेवावं कोणत्याही सनदी अधिकाऱ्यावर आणि महसूलच्या अधिकाऱ्यावर बोगस प्रमाणपत्र वाटायला लावण्याची प्रक्रिया राबवू नये। माधुरी पाटील विरुद्ध कास्ट स्क्रुटिनी कमिटी ह्या जजमेंट झालेलं आहे, त्याच्या विरुद्ध जाऊन कोणी मंत्र्यांनी वागू नये। चलो दिल्लीचा नारा असं जर वागलं तर त्याचे परिणाम त्या मंत्र्यांनी त्या संबंधित आमदारांनी लक्षात ठेवा। चलो दिल्ली, अबे जरंगे तू पहिले अपने गांव जाओ, सासरवासी वाडी। तर आपण पाहतोय नक्कीच सदावर्ती यांनी जरांगे पाटलांवर देखील निशाणा साधलेला आहे, त्याचबरोबर राजेश टोपे यांच्यावर देखील त्यांनी हल्लाबोल केलेला आहे। अमित अडेसह रामनाथ ढाकणे, TV9 मराठी, रामनगर, जालना। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।